तुम्हाला आठवतं का 90च्या दशकाची मे सुट्टी? ना मोबाईल ना टेन्शन, फक्त मजा. मे महिन्याची सुट्टी सुरू झाली होती. शाळेची घंटा वाजली आणि शिक्षकांनी सुट्टी जाहीर केली. हे ऐकताच सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. आता रोज खेळायचं, आता अभ्यास नाही, अशा आवाजांनी संपूर्ण वर्ग भरून गेला. सुट्टीचा पहिला दिवस उजाडला. सकाळपासूनच मुलं उत्साहात होती. सूर्य थोडा गरम होता, पण सुट्टीची मजा त्याहून मोठी होती. मुलं मैदानात जमली. काही मुलं पकडापकडी खेळत होती, काही सायकल चालवत होती, तर काही झाडाखाली बसून गप्पा मारत होती. थोड्या वेळानं सगळ्यांनी लपंडाव खेळायचं ठरवलं. एक मुलगा डोळे बंद करून मोजत होता आणि बाकीची मुलं लपली. कुणी झाडामागे, कुणी भिंतीमागे, तर कुणी गाड्यांमागे लपली. शोधताना सगळ्यांची धावपळ सुरू झाली. हसल्याचे आवाज सगळीकडे घुमू लागले. दुपार झाली. सूर्य खूप तापला. मुलं दमली. सगळे घरी गेले. आईने थंड सरबत दिलं. मुलांनी सरबत पिऊन थोडा आराम केला. संध्याकाळी पुन्हा सगळे मैदानात आले. यावेळी त्यांनी सायकल रेस केली. जो आधी पोहोचेल तो जिंकणार होता. सगळ्यांनी जोरात सायकल चालवली. शेवटी सगळेच हसत हसत थांबले. दुसऱ्या दिवशी मुलांनी ठरवलं की आज गावात फिरायला जायचं. ते सगळे चालत निघाले. रस्त्यात मोठी झाडं होती. पक्ष्यांचा आवाज येत होता. एका झाडावर खूप आंबे लागले होते. मुलांनी झाडाखाली बसून गार सावलीचा आनंद घेतला. काही मुलांनी पडलेले आंबे उचलले. सगळ्यांनी मिळून खाल्ले. गोड आंब्याची चव सगळ्यांना खूप आवडली. तिसऱ्या दिवशी खूप गरमी होती. मुलांनी पाण्याचा खेळ खेळायचं ठरवलं. बादल्या भरल्या. एकमेकांवर पाणी उडवलं. कुणी पाईपने पाणी मारत होतं, कुणी बादलीने. सगळे पूर्ण भिजले. हसण्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता. मोठ्यांनी पाहिलं आणि तेही हसू लागले. चौथ्या दिवशी मुलांनी चित्रकला केली. कुणी घर काढलं, कुणी डोंगर, कुणी नदी, कुणी इंद्रधनुष्य. रंगीत चित्रांनी जमीन भरून गेली. सगळे एकमेकांची चित्र पाहून आनंदी झाले. एक दिवस त्यांनी वाळूचा किल्ला बनवला. सगळ्यांनी मिळून मोठा किल्ला तयार केला. कुणी दरवाजा बनवला, कुणी मनोरा, कुणी खिडक्या. शेवटी किल्ला खूप सुंदर दिसत होता. मुलांनी टाळ्या वाजवल्या. सुट्टी अजून मजेशीर झाली. संध्याकाळी मुलं कधी गोष्टी सांगत बसत, कधी गाणी म्हणत. काही वेळा त्यांनी लपाछपी खेळली. काही वेळा त्यांनी धावण्याची शर्यत केली. रोज काहीतरी नवीन मजा होत होती. हळूहळू दिवस गेले. सुट्टी संपत आली. मुलांना थोडं वाईट वाटू लागलं. आता पुन्हा शाळा सुरू होणार होती. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. कारण त्यांनी खूप सुंदर आठवणी बनवल्या होत्या. शेवटच्या दिवशी सगळे पुन्हा मैदानात जमले. त्यांनी ठरवलं की पुढच्या वर्षी पुन्हा अशीच सुट्टी घालवायची. सगळे हसले. सूर्य मावळत होता. मुलं घरी परतली. मे महिन्याची सुट्टी संपली. पण खेळ, हसू आणि मैत्रीच्या आठवणी मुलांच्या मनात कायम राहिल्या. बोध: सुट्टी म्हणजे आनंद, खेळ, मित्र आणि कुटुंबासोबत घालवलेला सुंदर वेळ. तुम्ही तुमच्या मे महिन्याच्या सुट्टीत कोणते खेळ खेळता? नक्की कमेंटमध्ये सांगा. मुलांनो, गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा. आई-बाबांना आणि मित्रांना शेअर करा. आणि हॅपी मराठी स्टोरी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन मजेदार गोष्टीसोबत.